कसे आहात सगळे? आय एम सॉरी माझा ब्लॉग खूप लेट जातो आहे आणि आम्ही जातो आहे कोकणामध्ये. कोकणामध्ये कुठे सोनू? कणकवली. इथे बघून. कणकवली. आणि मम्मी पप्पा पण येणार आहे. नीट जा हा. सांभाळून जा, येताना काजू आणि कोकम सरबत वगैरे घेऊन ये. ओके ठीक आहे. सो पुढची जर्नी आपण चालूच ठेवूया. बाय. कुठे जाऊ संध्याकाळी? संध्याकाळी काशीरामच्या घरी जा. उद्या सकाळी पण जा भेटायला. आणि पहिले नंतर सकाळी नाही गेलं, पहिलं दुपारी घरी जा. आईला दूध पीत घेऊन जा, दुधाची एक पिशवी जाताना. चहा तुम्हाला मस्त चहा करायला बी बनेल. चहा. जाताना काय खारी बिरी घेऊन जायचं घेऊन जा. सुनील शेट्टी सारखी बॉडी नका दाखवू कॅमेरामध्ये. तुमची शूटिंग केली काजू ने. काय ते करू नको. अजिंक्य किती क्युटी पाय दिसतंय. वसईला पोचलोय आम्ही आता. खूप मस्त क्लायमेट आहे, थंड वाटतंय आणि खूप सुंदर वाटतंय. तो ब्रिज दिसतोय ना, तिकडनं आपल्याला जायचं आहे. आणि हा कुठे गेला होता भटकायला देव जाणे. त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि इतकं अंधार होता प्लॅटफॉर्मला. खूप मस्त वाटत होतं. मी शायनिंग मारत होती थोडी. आणि हा बसला मस्त पिक्चर बघत माझ्या समोरच्या सीटवरच. पण असं नाही की बाजूला यावं. बट ठीक आहे, जाऊ दे. मी ह्या आजोबांना एन्जॉय करत बसली होती. जादू दिसत होते मस्तपैकी. आणि फायनली मला झोपायला भेटलं. खरंच खूप थकलेलो आणि दुपारी पण झोपायला भेटलं नव्हतं. आणि झोप इतकी कंप्लीट झाली की डोळे बघा. आणि हे शेंगदाणे चरत चरत बसलंय. तसं काय आतंकवादीच वाटतंय नालासोपाराचं. इतकी थंडी वाजते तरी पण आपलं कानटोपी घातलीये. देव जाणे पुढे काय होईल. हा, आता आपलं मस्त झोप झाली आहे, मस्त उठलो आहे आणि फायनली उतरतोय कणकवली. आम्ही ऍक्च्युली लवकर उतरलेलो, 5 का मे बी 5:30ला. आणि उजेड नव्हता आणि हे इतकं सुंदर किरणं दिसत होती. सुंदर असं वाटत होतं. त्याच्यानंतर ह्याची जरा शूटिंग घेत होती, कारण की नवऱ्याला पण दाखवणं गरजेचं आहे व्लॉगमध्ये. गर्दी फार कमी होती, इतकी जास्त गर्दी नव्हती. आणि हे आमचं चालू होतं कारण की थंडी असल्यामुळे तोंडातून वाफा निघत होत्या. आणि मी थोडी शायनिंग मारत जाते. आणि हे काम झालं आहे आपल्या कणकवली स्टेशनला आणि खूप सुंदर वाटत होतं. खूप अतिशय सुंदर वाटत होतं. आणि हे सकाळ जास्त नव्हती झालेली, मे बी 6:30-6 वाजलेले त्यावेळेला. आणि हे डोबलं काय माझ्यासाठी थांबलेलं. मी कधी येते, टाइमपास आमचा चालूच असतो, त्याला काय नावगाव नसतं. अतिशय सुंदर पेंटिंग होती आपल्या कणकवलीचं. अतिशय सुंदर, मस्त वाटत होतं. आणि थोडं दुःख आहे की थोडं मुंबईसारखं वाटतं आहे. पण आता काय करू शकतो, थोडं डेव्हलपमेंट पण गरजेचं आहे. खूप सुंदर मंदिर पण होतं, पण मंदिर बंद होतं कारण की खूपच सकाळ होती. आणि ॲज युजुअल आय लव्ह कणकवली. खूप सुंदर असं होतं तेही. फोटो काढता नाही आले कारण की आपण जेव्हा नवऱ्यांसोबत असतो तेव्हा नेहमी घाई असते. तर फटकन ऑटो पकडली. आम्हाला कणकवली स्टेशनला सामान घ्यायचं होतं. सामान घेतलं. रिक्षावाले पण जादूच झालेले म्हणा थंडीच्या ह्याने. बघा, सगळं मुंबईसारखंच वाटतंय. काय गावची मजा घ्यायची. छोटू भाई म्हणायचे ना, छोटू भाई काय एवढी रजारी नसायची ना. छोटू मुसलमान बोलायचे. आता खालची ओरवड्या मुस्लिमवाडी म्हणतात. खालची आणि वरची, आमच्या इथे वरती एक मुस्लिमवाडी आहे, ती खाली आहे. खालची मुस्लिमवाडी म्हणायची त्या बरोबर मुस्लिमवाडी. त्याच्या बरोबर लक्षात स्टॉप जवळ म्हणून टाकायची खालची मुस्लिमवाडी. तर ही आहे आमच्या घराकडे जाण्याची वाट. वाट खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. इतके थकलेलो आम्ही, इतके थकलेलो. पण ह्या वाटेतून जायला ना खरं मस्त वाटत होतं. आणि सकाळचं ऊन होतं, त्याच्यामुळे अतिशय सुंदर वाटत होतं. ते म्हणतात ना, कोकणात जे सुख आहे ना ते कुठेच नाही आहे. खरं आहे ते. तसंही मला कोकणाची जास्त आवड नव्हती.
कारण की कधी मी जास्त आले नव्हते गावी. आम्ही पोचलो आहे आता. खूप टाईम लागला आणि लवकर पोचलेलो आम्ही खरं तर. पण आम्हाला खूप असं सामान घ्यायचं होतं, असंच खाऊ वगैरे, आणि दर्शनाला पण जाणार होतो म्हणून. हा पण जाताना वाट लागत होता आणि खूप सुंदर परिसर होता. पण खरं बोलू, कोकणाची ना मुंबई व्हायला वेळ नाही लागणार आहे. अतिशय सुंदर आहे इकडे निसर्ग, आणि डायरेक्ट किरण पडत होते ह्या तू व्हाळामध्ये. या व्हाळाबद्दल सांग. काय सांगू? म्हणजे हे असं सुख का आहे? पावसाळ्यात भरतं काय? पावसाळ्यात ह्याच्यात पाणी येतं. आता तसं वाव. ऑलमोस्ट आल्या आल्या मला सगळ्यात आवडणारे दृश्य म्हणजे हे. खूप सुंदर वाटत होतं. आणि हा नॉर्मल रस्ता होता, आणि क्यूटशी मनीमाव होती आमच्या घरी, आणि भूक ॲज युजल लागलेली अजिंक्यला, तर मस्त ताव मारला त्याने. आणि मी तर खरंच खूप जास्त थकलेली, उन्हाचा शेक घेत होती, आणि खूप मस्त वाटत होतं. हाय हॅलो. सो मी आता घरी पोचली आहे आणि खूप मस्त वाटतं आहे कोकणात. एक शेअर करायचं होतं. कोकणात येऊन खरं बोलू ना, इतकं वाईट वाटलं जेव्हा मी स्टेशनला उतरले. ऑलमोस्ट सगळे UPवाले होते, आणि जेव्हा मी त्या ऑटोवाल्या काकांशी बोलली तर ते म्हणाले की 70% इथे UPवाले आले आहेत. तर मी त्यांना म्हणाले की ठीक आहे, पण कोकणात का UPवाले? तर ते म्हणाले राजकारण, त्याच्यावर आपण काय नाही बोलू शकत. राजकारण एवढं घाण झालं आहे, त्याच्यामुळे खरंच आपण काही नाही बोलू शकत. असो, मला ह्या सगळ्यात आपली चुकी वाटते की कुठेतरी आपण चुकतोय, आणि कुठेतरी आपण हरवतोय मुंबईमध्ये. मुंबईच्या शहरात कोकणची मजा आपल्याला घेता येत नाही आहे. आणि कोकणाची ना, मला असं वाटतं आहे कणकवलीची तरी अर्धी मुंबई झाली आहे. म्हणजे 70% तरी मुंबई झाली आहे. पूर्ण असा ब्रिज हायवेसारखा असा बांधला आहे, आणि जे पण लोक उभी आहेत, तर असं वाटतं आहे की UPवाले जसं आपल्या मुंबईमध्ये असतात नाक्यावर UPवाले उभे, सो तसं हे सगळं आहे इथे आता क्लायमेट सध्या. लेट्स सी, बघू. आणि छान फुलपाखरू आहे आले. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. सेकंड ब्लॉग मी कंटिन्यू करेन, कारण खूप जास्त दमलो आहे आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि हो, मला नीट सविस्तर बोलता नाही आलं त्याच्यामध्ये कारण हे होतं, कारण ट्रेनमध्ये फार गर्दी होती. नंतर नाही भेटली, आणि खूप मग आमची पण घाई होत होती. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळं नक्की शेअर करेन. धन्यवाद. थँक्यू.